न्यूज समोर येते। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलं। विशेष म्हणजे शेरो शायरीतून दोघांनी एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे हा केवळ कौतुक सोहळा होता की भुजबळांच्या पक्षांतराची नांदी याबाबत आता राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे। आजही आम्हाला मुलींना शिकवायचं म्हणजे जीवावर येत आहे, पण आपण निर्णय घेतले की मुलींना शिकवा, डॉक्टर करा, इंजिनियर्स करा, त्यांचा खर्च सरकार करू। देवेंद्रजी, सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेत आहात हे लक्षात ठेवा, म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद। आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील। आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से। तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्या करता। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली, याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी नायगाव या ठिकाणी स्मारक उभारणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय। हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे, जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही, त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या, आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या, अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू। जिल्हाधिकारी, तुम्हाला मी जबाबदारी देतो, यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं। ही 10 एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा। त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ। आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी 10 जानेवारीला जालन्यामध्ये मराठा समाज जन आक्रोश मोर्चा काढणार आहे। तसंच सरपंच देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे। सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं जे अत्यंत निर्दयी प्रमाणात त्यांची हत्या झाली, त्याच्या निषेधार्थ जालना येथे येत्या 10 तारखेला जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांकडे केली आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे मराठा नेत्यांची कोंडी झाल्याची भावना मराठा नेत्यांची आहे। आता याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला फटका बसण्याची भीती आमदारांना वाटते। आता धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या 50 फूट खोल विहिरीत कोसळलाय। ही घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारामध्ये घडली आहे। विहिरीत 40 फूट पाणी आहे आणि या ट्रक चालक अडकलाय का हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। ट्रक मालेगावकडून मनमाडच्या दिशेने जात होता। दरम्यान ट्रक विहिरीतून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा।
ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र असल्याचं मुखपत्रात म्हटलं गेलंय। एकीकडे फडणवीसांचे गोडवे गात असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा साधण्यात आलाय। चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती। महाराष्ट्र आता थांबणार नाही। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान राज्यात मोठा FDI तर 95% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात झाली आहे असंही ते म्हणाले। 2 कोटी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण झाल्याचं विष्णू चाटेंनी कबूल केलंय। तर CIDने न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। बाहेरील लोक थेट वाल्मिक कराड असलेल्या पोलीस कोठडीपर्यंत जातात असा हा आरोप तुरुंगात करण्यात आलेला आहे आणि तुरुंगामध्ये त्याला मिळत असलेल्या सुविधांबाबत थेट पोलीस अधीक्षकांना त्यांनी पत्र लिहिलंय। दुसरीकडे धनंजय देशमुख यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय। देशमुख कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मसजोग ग्रामस्थांनी मागणी केली होती। अधीक्षकांनी मागणी मान्य करत पोलीस अधीक्षकांनी संरक्षण दिलं। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस बक्षीस देणार आहेत। पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार घोषित केलंय। त्यांचा पोलीस पथकांकडून शोध सुरू आहे। CID कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडनं 24 तास मदतनीस देण्याची मागणी केली आहे। या संदर्भात कराडने न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्याने आपल्याला स्लीप ॲपनिया आजार असल्याचा दावा केला। जर लाडकी बहिणीकडे कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसणार आहे। सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला सुरुवात केली आहे। तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे असं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार स्वीकारण्याची दाट शक्यता आहे। तसे संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलेत। पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांशी चर्चा करणार असल्याचंही तटकरे म्हणालेत। यामुळे धनंजय मुंडेंचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर दक्षिण रायगडमध्ये ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल झालेत। अनिल नगवणे यांच्या हकालपट्टीनंतर जिल्हा प्रमुखपदी नंदू शिर्के यांची निवड झाली आहे। त्यांच्यावर श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। माजी आमदार संदीप नाईक यांनी माजी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे। बैठकीमध्ये भाजप प्रवेशाची चर्चा केली जाणार आहे। नवी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपनं नाईकांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात। तर नाईकांना 28 माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलंय। सहकुटुंब त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा ही चौहान यांनी केली आहे। दरवर्षी शिवराज सिंग चौहान हे सहकुटुंब त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला येत असतात। आधी माझी वेळ घेतली नसल्याचं म्हणत अजित पवारांनी आयोजकांना खडसावल्याचं एका जबाबदार व्यक्तीने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चाकणच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि भुजबळांची वेळ फायनल झाल्यानंतर अजित पवारांकडे आयोजक गेले होते। त्यावेळेला अजित पवारांनी हे वक्तव्य केल्याचं बोलण्यात येत आहे। देशभरात जानेवारी ते मार्च महिन्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे।
तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये थंडीमुळे धुक्याची चादर पसरली आहे. याचा दिल्लीमध्ये येणाऱ्या आणि दिल्लीतून निघणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. तब्बल 24 रेल्वे गाड्या उशिराने धावत असून विमान वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम जाणवतोय. दिल्लीला थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यात थंडी पुन्हा परतली आहे. येत्या 24 ते 48 तासांमध्ये तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. कोकणात तापमानात फारशी घट अपेक्षित नाहीये, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सायंकाळी तापमानात घट दिसेल. हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झालाय. पुणे विमानतळाजवळ वळण घेताना दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. यात दीर भाऊजाईचा जागीच मृत्यू झालाय. मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झालाय. डिझेल संपल्याने रस्त्यात बंद पडलेल्या स्कॉर्पिओ जीपला टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिली आहे. अपघातादरम्यान स्कॉर्पिओ जवळ उभे असलेले 3 जण जागीच ठार झालेत, तर 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. नाशिकच्या सिडको जवळ दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मुंबईतील धारावीमध्ये भीषण अपघात झालाय. एका टँकरने धडक दिल्यानं 6 कार खाडीत पडल्यात. सुदैवानं अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. अकोला शहरातल्या न्यू तापडिया नगरला जोडणाऱ्या बिर्ला रेल्वे गेट आजपासून पुढील 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. अकोला शहरामध्ये येण्यासाठी हा एकच जवळचा मार्ग असल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत. आता त्यांना 6 किलोमीटरचा फेरा पार करत अकोला शहरात यावं लागणार आहे. देशात लवकरच दिल्ली श्रीनगर दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. 180 किलोमीटर प्रति तास वेगाने स्लीपर वंदे भारत धावली असून चाचणी यशस्वी झाली आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. या कचरा सफाईकडे ग्रामपंचायतीचं पूर्णतः दुर्लक्ष केलंय. गावातील डुकरांचा वावर वाढलाय, यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायती विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील मुख्य स्थानक असलेल्या कुडा स्टेशनच्या परिसरामध्ये सध्या कचरा आणि घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. रेल्वे स्टेशनवरील टी स्टॉल, कॅन्टीनमधून स्टेशन परिसरात कचरा फेकला जातोय. मात्र या कचऱ्या प्रश्नी कोकण रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. कोरोना संकटानंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय. HMPV म्हणजेच ह्युमन पेटॅप्यू व्हायरस नावाचा हा व्हायरस वेगानं पसरतोय, ज्यामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी दिसते, तर स्मशानभूमीत जागा नसल्याचंही चित्र पाहायला मिळतं. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय. गौण खनिजांसंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्थ ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे गौण खनिजा संबंधी वाळू असतील, क्रशर्स असतील, दगडखानी असतील, याबद्दलचे लीजचे याबद्दलचे निविदा काढणे वगैरे अधिकार
हे जिल्हाधिकारी कार्यालयातच असायचे, जिल्हाधिकाऱ्याकडेच असायचे. मागच्या 8-9 वर्षापासून ते ॲडिशनल कलेक्टरला वर्ग केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने गौण खनिज संबंधाने जे काही शासनाचे धोरण आहे ते चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने राबवण्याकरता हे अधिकार आम्ही दिले आहे. तर आपण पाहतोय गौण खनिजा संदर्भातील अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. वाळू उत्खननासंबंधी अनियमितता कमी होणार आहे. तर नियमन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकतेसाठी नवी व्यवस्था करण्यात आली आहे. वाळू माफियांवर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पपईचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे. मात्र यंदा सततच्या वातावरण बदलामुळे पपई पिकावर मोझॅक आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पपईच्या बागाच धोक्यात आल्या. हवामान बदलाचा फटका मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या दरात वाढ झाली आहे. कारंजा बाजार समितीमध्ये तिळाला 11,710 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तर वाढत्या मागणीमुळे येत्या काही दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्यात चायनीज सूर्यफुलाच्या शेतीचा अनोखा प्रयोग करण्यात आलाय. मावळ तालुक्यातील साळुंब्रे या गावामध्ये शेतकरी नंदकुमार आगळे यांनी हा प्रयोग केलाय. आगळे यांनी 3 गुंठे क्षेत्रामध्ये या चायनीज सूर्यफुलाचं पीक घेतलंय. सध्या बाजारपेठेत या फुलाला 25 ते 30 रुपये इतका दर मिळतोय. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ज्वारीचं उत्पादन घेतलं जात आहे. परंतु सध्या पिकावर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत सापडलाय. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. कांद्यांवरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शिवराज सिंग चौहान एकाच मंचावर येणार आहेत. कांदा उत्पादक शेतकरी दोघांची भेट घेऊन निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करणार आहेत. खेड तालुक्यातील कडूस गावामध्ये एका शेतकऱ्याने बैलाच्या मृत्यूनंतर त्याचा दशक्रिया विधी केलाय. बैल हा शेतकऱ्याचा सगळा सोबती. त्यामुळे आयुष्यभर शेतकऱ्यांची साथ देणाऱ्या बैलाप्रती अनोख्या रीतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. या पक्ष्यांचे थवे पाहण्यासोबतच त्यांच्या जलक्रीडा पाहण्यासाठी देखील आणि त्यांचे विहंगम छायाचित्र काढण्यासाठी पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार गर्दी करतात. महाड तालुक्यात दरडग्रस्त तळीये गावातील 7 वाड्यांना पाण्याची समस्या भेडसावते. तळीये गावासाठी वरण धरणातून पाणी पुरवठा प्रस्तावित आहे, पण अद्यापही त्याचं काम सुरू झालेलं नाहीये. योजना सुरू होत नाही तोवर शासनाने पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ करतात. सांगलीच्या विटा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल गावी फुटली आहे. त्यामुळे कुंडल या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरून साहित्याचं नुकसान झालंय. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करत कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर ही बातमी नीट पहा, कारण बातमी पाहून तुमची ही झोप उडू शकते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. होय, असा दावा करण्यात आलाय. मात्र यामागचं सत्य नेमकं काय पाहूया. जास्त झोपाल तर जीवाला मुकाल.
जास्त झोपेमुळे हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? आता हा दावा ऐकून तुमचीही झोप उडालीच असेल, कारण जास्त वेळ झोपल्यानं हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, कारण बरेच जण वेळ मिळेल तेव्हा झोप पूर्ण करत असतात. कोणी प्रवासात झोपतो तर कोणी फावल्या वेळेत झोप काढतो. मात्र झोपेबद्दल काय दावा केलाय ते आधी पाहूया. तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नव्हे तर मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. जास्त झोप घेणाऱ्या 35,000 व्यक्तींवर संशोधन करण्यात आले. त्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना मेंदू हार्टचा त्रास असल्याचं जाणवलं. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं रिसर्च केला. झोपेचे फायदे आणि तोटेही आढळले. त्यामुळे तोटे काय आहेत याची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं ऐका. जर 10 तासापेक्षा तुम्ही जर जास्त हेवी त्या प्रमाणात काम नाही करत असेल आणि तुम्ही झोपत असाल, डेफिनेटली आरोग्यावर परिणाम होणार आहे. जे लोक जास्त गोरतात, आपल्याकडे समज आहे की ते एकदम खूप चांगले झोपतात, पण हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे. एक तो हृदयावर, किडनीवर, नंतर पँक्रियाजवर आणि नंतर नाही का थायरॉइड ग्लँड्स, मेंदूवर होतो आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली नंतर लॉंग टर्म हृदयाच्या आजारांसाठी धोका बळगवतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त वेळ झोपल्यानं मेंदू आणि हृदयाच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. जास्त झोपेमुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन त्याचे दुष्परिणाम होतात. दिवसा झोप घेतल्यानं हार्मोन्स इम्बॅलन्स आणि हार्मोनल सायकल अनियंत्रित होते. जास्त झोपेमुळे मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे अति झोपही चांगली नाही. 13 वर्षांपर्यंतच्या मुलांना 11 तास झोप गरजेची आहे, तर 13 वर्षांपुढील सर्वांना सरासरी 7 ते 9 तास झोप पुरेशी होते. त्यामुळे जास्त वेळ झोपू नका. जास्त झोप येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.